गोपाळ शेट्टींचं डोकं ठिकाणावर आहे का असंच विचारावं असं वाटतंय। कांदा आणि भुईमुग कुठे येतो कदाचित हे माहित नसलेल्या शेट्टींनी शेती आणि शेतकऱ्यावरती बोलूच नये असंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाटत असणार। भाजपचे नेते गोपाळ शेट्टींनी केलेल्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उलटसुलट विधानं बंद करा अशी मागणी जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे। फॅशन वगैरे काही नाही आहे। आम्ही शेतकरी लोक जे वर्षभर कष्ट करून जे कमवतो त्याच्यात आम्हाला सावकाराच्या दर्जात येऊन उभा असतो। इतर उसनेवारीचे पैसे देणे असतात ते उरून जर काही शेतात काही उरत नाही, या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार? ही कोणालाही स्वतःचा जीव देणं म्हणजे काही फॅशन आहे का? जे हे राजकीय लोक हे असे जे प्रश्नाचं उत्तर नाही आमच्या की हे शेतकऱ्याची फॅशन आहे। आज खरंच खेड्यात येऊन जर बघितलं तर काय परिस्थितीचे गांभीर्य हे तुम्हाला कळेल। शेतामध्ये पिकवलेलं जे धान्य किंवा काय असू द्या ते शेतामध्ये ते काही व्यवस्थित आलेलं नसून पाऊस हा व्यवस्थित होत नाही आहेत गेले 2-4 वर्ष, त्यामुळे शेतामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती अशी होऊन बसलेली आणि शेतकऱ्यांकडे असलेले बँकेचे खाजगी सावकार आणि उसनवारीचे जे पैसे आहेत ते देऊ न शकल्यामुळे शेतकरी हा आत्महत्येला प्रवृत्त होतो। जर तुम्ही एखाद्या शेतकरी आत्महत्या केलेला असून त्याच्या घरी जा आणि बघा त्याची घरची परिस्थिती काय आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।